नमस्कार. मला तुम्हाला एक प्रश्न करायचा आहे, की ह्याच्या अगोदर किंवा नेहमीप्रमाणे तुम्ही डोळ्याची तपासणी वर्षाला एकदा किंवा 6 महिन्याला एकदा करून घेता का? आणि ते करत नसाल, तर त्यासाठी काही गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. तर माझं नाव डॉक्टर जयशील नाझरे. मी कन्सल्टंट आहे, आय स्पेशालिस्ट ॲट ईशा नेत्रालय, पुणे, पिंपरी चिंचवड. आणि आपल्या डोळ्याची तपासणी ही का महत्त्वाची आहे हे समजण्यासाठी मी तुम्हाला 4 महत्त्वाचे डोळ्याचे जे पार्ट आहेत त्याची थोडी माहिती देतो. तर डोळ्या आपल्याला दिसतो समोरनं, हा तेवढा नाही आहे. तर डोळ्याची ही जी पुढची बाजू आहे, ज्याला आपण कॉर्निया म्हणतो, बुबुळ, त्याची मधली बाजू आहे ज्याला म्हणतो आपण प्युपिल, आणि ह्याच्या बरोबर मागे असते आपली नैसर्गिक लेन्स, आणि त्याच्यात मागची बाजू आहे ज्याच्यात महत्त्वाचा पार्ट आहे जो मेंदूला जोडलेला आहे, त्याला म्हणतात रेटिना. तर ह्या कुठल्याही भागामध्ये जर कुठलाही प्रॉब्लेम झाला तर आपल्याला दिसण्यामध्ये कमतरता जाणवायला लागते. आणि सगळ्यात जास्त कॉमन जो प्रॉब्लेम आहे म्हणजे आपल्या नैसर्गिक लेन्स, ज्याच्यामध्ये पांढरे डाग पडायला लागले की त्याला म्हणतो आपण मोतीबिंदू. प्लस मोतीबिंदू हा सगळ्यात कॉमन असतो वयाच्या 60 नंतरच्या, 55 नंतरच्या एज रिलेटेड लोकांमध्ये. पण असं नाही की मोतीबिंदू फक्त वयस्कर लोकांना होतो. जन्मलेल्या नवजात शिशूपासून ते वयस्कर लोकांपर्यंत ह्या एज ग्रुपमध्ये होतो. आणि आपल्या देशात कॉमन म्हणजे आहे डायबिटीस, आणि दुसरी गोष्ट आहे बीपी. या दोन गोष्टींमुळे मोतीबिंदूचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे. आणि मोतीबिंदू झालं की कमी दिसायला लागलं. पण त्यासोबत फक्त मोतीबिंदूच नाही, तर डोळ्याच्या हा पडदा ज्याला आपण रेटिना, याची तपासणी डोळ्यांच्या डॉक्टरांकडनं डोळ्याच्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्याकडे संपूर्ण यंत्रणा आहे हे सगळं चेक करण्यासाठी, तिथं करून घेणं गरजेचं आहे.